समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. आज पनवेल रायगड जिल्ह्यातून युनिव्हर्सल ग्रुप हा एक त्यांचा अनोखा उपक्रम होता. 10वी-12वीच्या मुलांचा सत्कार होता. त्यानंतर आंबेडकरी विरुद्ध आंबेडकरी हा नाटक ठेवला होता. त्यांच्याशी आपण संपर्क साधणार. असं काय सांगाल, आंबेडकरी विरुद्ध आंबेडकरी हा काय प्रकार आहे? सुरुवातीला ज्यावेळेस आंबेडकर विरुद्ध आंबेडकर हे जेव्हा नाव आम्ही वाचलं किंवा आम्ही पाहिलं, त्यावेळेस आम्हालाही प्रश्न पडला होता की आंबेडकर विरुद्ध आंबेडकर म्हणजे नक्की काय. तर त्याच्यामध्ये टीका टिप्पणी आहे की काय, की कसं त्याच्यामध्ये काय नक्की असेल, यासाठी आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. जे त्याचे मेन आयोजक आहेत त्यांच्याशी संपर्क केला, त्यांच्याशी चर्चा केली. तर त्यांनी आंबेडकर विरुद्ध आंबेडकर ही एक कॉन्सेप्ट काय आहे हे आम्हाला सांगितले. की त्याच्यामध्ये असं म्हणणं होतं की आता बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय समाज कसा हवा आहे, किंवा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना भारतीय नागरिक कसा असला पाहिजे आणि त्यांच्या आपल्याकडून काय अपेक्षा होत्या, परंतु तसं प्रत्यक्ष होताना दिसत नाही. या धर्तीवर त्यांनी अशा प्रकारची एक संकल्पना त्यामध्ये केलेली आहे आणि त्याच्यावरच एक नाटक त्यांनी बसवलेलं आहे असं मला त्यांनी सांगितलं. आणि त्या नाटकामध्ये फक्त आणि फक्त समाज प्रबोधन होईल, मनोरंजनातून समाज प्रबोधन होईल, अशा प्रकारचा हा नाटक या ठिकाणी होता. साहेब, काय या नाटकाला किती प्रतिसाद होता पनवेल तालुक्यात? पनवेलमध्ये नव्यानं सुरू झालेला युनिव्हर्सल ग्रुप, या युनिव्हर्सल ग्रुपच्या माध्यमातून काहीतरी कार्यक्रम घ्यावा अशा आमच्या सर्व जे आमचे सभासद आहेत त्यांच्या टीमच्या म्हणजे लक्षात आलं की काहीतरी कार्यक्रम आपण घेतला पाहिजे. त्याच्यामुळे कोणता कार्यक्रम घ्यायचा, तो प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यायचा, यासाठी सगळ्यांचं एकमत झालं. कारण आपण आता पाहिलं नाटकामध्ये पण आपण पाहिलं असेल की बरेचसे कार्यक्रम होतात, नाच गाण्याचे होतात किंवा बाकीच्या गोष्टी होतात, तिथेही पैसा जातो, परंतु ऍक्च्युअल समाजाला प्रबोधन होत नाही. आपण जे काही कार्यक्रम ह्याच्या पुढे घेऊ ते प्रबोधनात्मक असले पाहिजेत, असा एक सगळ्यांचं मत एकमत झालं आणि म्हणून प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं. युनिव्हर्सल ग्रुपच्या माध्यमातून याही पुढे, म्हणजे तुमचा प्रश्न विचारण्याच्या अगोदरच मी सांगतो, याही पुढे समाज प्रबोधनाचेच कार्यक्रम या ठिकाणी घेतले जातील. पण त्याच्यामध्ये सगळ्या घटकाला युनिव्हर्सल मध्येच अर्थ असा लपलेला आहे, सर्वव्यापी किंवा सर्वांना सामावून घेणारा. मग त्याच्यामध्ये लहान बाळ असतील, महिला असतील, पुरुष असतील, युवक असतील, या सर्वांच्या उन्नतीसाठी, सर्वांच्या प्रगतीसाठी जे जे काय ग्रुपला करता येईल ते करण्याचा आम्ही प्रयत्न करू. इथे असलं आम्ही काही लँडलॉर्ड नाही आहोत, तिथे असलं आम्ही काही करोडपती नाही आहोत, पण आमच्या माध्यमातून जे काय आम्हाला करता येईल छोटे खाणे ते आम्ही करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मग ते शासकीय योजना असतील किंवा कुठे फंडिंगचा विषय असेल किंवा जे काय असेल ते करण्याचा आम्ही ह्या युनिव्हर्सिटी ग्रुपच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. उद्योजक कसं निर्माण करता येईल, रोजगाराच्या संधी कशा देता येतील, महिलांना बाकीच्या जे छोटे मोठे व्यवसायामध्ये कसं हे करता येईल, मदत करता येईल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या सर्व गुण संपन्न कसं त्याला बनवता येईल, यासाठी लागणारे मार्गदर्शन शिबिर असतील किंवा आणखी काय जे करता येईल ते आम्ही करण्याचा नक्की प्रयत्न करणार आहोत. तर आम्ही ऐकलं आहे की तुम्ही आता बोललात की आम्ही लँडलॉर्ड नाही होत, पण सर राज सदावर्ते हे नाव ऐकलं की सगळी पनवेल तालुक्याची जनता अशी समजते की बाबा राज सदावर्तेचा कार्यक्रम आहे, चांगला कार्यक्रम आहे, तर तिथे जायलाच पाहिजे. तुमच्या भावना काय आहेत? विषय असा, कार्यक्रम म्हटला तर तिथं पैसा लागतो, निधी असतो, निधी विना कार्यक्रम होत नाही. परंतु इथे जे जमलेलं सगळे जे आमचे सहकारी आहेत, या सहकार्याने मनावर घेतलं की आपण कार्यक्रमासाठी कुठे जास्त पैशांची मागणी करायची नाही. आता नुकताच जयंतीचे कार्यक्रम झालेले आहेत, अनेक लोकांनी जयंतीला या ठिकाणी निधी दिलेला आहे, वर्गणी दिलेली आहे. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी मनावर घेतलं. आमच्यामध्ये पवार साहेब आहेत, संतोष गोटे साहेब यांनी तर भरीव मदत या कार्यक्रमासाठी दिली की, आणि त्याच्यानंतर बाकीचे जे आम्ही आहोत त्यांनी ज्या ज्या करता येईल, ज्याच्या जे परिणाम करता येईल सगळ्यांनी मदत केली. हा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही संपन्न केलाय. अनेक लोकांनी आम्हाला स्वतःहून कॉल केले, काय मदत हवी आहे का. आम्ही म्हटलं साहेब आम्हाला मदत जेव्हा लागेल तेव्हा आम्ही तुम्हाला नक्कीच सांगू. आता युनिव्हर्सल ग्रुपची पुढची धोरणं काय असणार? पुढची धोरणं म्हणजे आता बघा, आता जरी आज उष्णता भरपूर असते तरी येणारा काळ हा पावसाळ्याचा आहे. पावसाळ्यात मोठे छोटे मोठे काही कार्यक्रम एवढे काही होणार नाही. परंतु आम्ही आता काय करणार आहोत, एक मेंबरशिप राईट म्हणतो ते एक राबवण्याचा प्रयत्न करू. की आता समजा 15-20 लोक आहेत, तर आपल्यामध्ये जास्तीत जास्त लोक आली पाहिजेत. 50 लोक, 100 लोकांची एक टीम असली पाहिजे आणि ती एक समविचारी असली पाहिजे, जेणेकरून आपल्याला आता ही जी टीम आहे खरोखर काम करणारी आहे, म्हणजे खरोखर समविचारी आहे. आणि त्या आताचा जो कार्यक्रम सक्सेस झाला, हा सगळा कार्यक्रम सक्सेस होण्यामागे ही टीम आहे. यांच्यामुळे हा कार्यक्रम सक्सेस झाला, कारण त्यांनी घेतलेली मेहनत. इथला एकही मुलगा, एकही माणूस, आता हे जाधव साहेब आहेत, ते असं म्हणणारच नाही की जर मी हे काम कसं करू, स्वतःहून काम करणारी माणसं आहेत. मग ट्रॉफ्या वरून खाली आणल्या कोणी हे आम्हाला माहितीच नाही, त्या आणल्या मुलांनीच आणल्या. म्हणजे इथून सगळं काम करणारी माणसं आहेत. आणि एखादा कार्यक्रम सक्सेस करायचा असेल तर अशी टीम लागते आणि टीमच्या जोरावर हा कार्यक्रम सक्सेस झाला. तर काय आव्हान कराल आमच्या चॅनलच्या माध्यमातून युनिव्हर्सलला लोकांनी कसं सपोर्ट केला पाहिजे किंवा सभासद कसे झाले पाहिजे? आम्ही असं आव्हान करू की आम्ही एक चांगला विषय घेऊन पुढे जात आहोत. आम्हाला तुम्ही तुमचं सहकार्य करा,
सहकार्य करत असताना आर्थिक सहकार्य करा असंच नाही, तुम्ही आमचं मनोबल जरी वाढवलं, आमच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभा राहिलात तरी आमच्यासाठी महत्वाची गोष्ट आहे, असं आम्ही एक आव्हान करू. राहिला प्रश्न सदस्य नोंदणीचा, तर युनिव्हर्सल ग्रुप आता मार्केटमध्ये तुम्हाला माहिती आहे थोडं थोडं वाढत चाललेलं आहे. बरेच लोक आता जाताना आम्हाला म्हणले आम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये ऍड करून घ्या. आम्ही त्याच्यासाठी आमच्याकडे अमित साळवी सारखे, प्रभाकर सावंत सारखे, गोटेन सारखे जे टेक्निकल नॉलेज त्यांच्याकडे जास्त आहे, त्यांचा आम्ही त्यांच्याशी बसून एक कसं काय करता येईल, रजिस्ट्रेशन कसं करता येईल हे बसून आम्ही ठरवू आणि नक्कीच त्याला आम्ही दुजोरा देऊ. धन्यवाद.